आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। लक्ष्मी, ए तू काय झालंय तुला? अगं रडतेस का तू? लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी नको, लक्ष्मी नको ना रडू, तू शांत सांग मला काय झालं आधी। तू शांत हो, शांत हो, मला सांग काय झालंय। तुम्हाला काल म्हटलं होतं ना मला कामावर जाऊ द्या। तुमच्या आत्याबाई मी घरी थांबले, नोकरी गेली माझी, मालकांनी काढून टाकलं। अगं अगं पण तू एक दिवस कामावर नाही गेलीस आणि तुझी तब्येत बरी नव्हती म्हणून हात दुखावला होता तुझा, तर त्याने कामावरून काढून टाकलं सर। लक्ष्मी ठीक आहे ना, ठीक आहे गेलं काम, इतकी का रडतेस पण? म्हणजे आता दुसरी नोकरी पटकन कशी मिळणार? हीच नोकरी कशी बशी मिळाली होती। मला कुठे काय फार येतं। आता 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 पैसे कसे येणार घरी? सगळं भार तुमच्या खांद्यावर पडणार। लक्ष्मी तू पैशांची अजिबात काळजी करू नकोस, मी आहे ना, होईल सगळं व्यवस्थित। अगं आपला धंदा चांगला चाललाय, रिक्षाच्या व्यवसायात मिळत आहेत ना पैसे, मग का काळजी करतेय? थोडासा तर हातभार लागला असता ना माझा, आता कसं होणार? पुन्हा सगळं ओझं तुमच्या खांद्यावर। लक्ष्मी एक लक्षात ठेव, कुठलाही भार घ्यायला हे खांदे समर्थ आहेत। तुझा माझ्यावर विश्वास नाही? स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे तुमच्यावर। आहे ना, मग अजिबात काळजी करू नकोस। अगं आणि तसंही लक्ष्मी, दिवसाला 200 पोळ्या करणं म्हणजे काय सोपं काम होतं का? आणि या वयात तू इतकं अवघड काम करावंस असं मला खरंच वाटत नाही। अहो पण थोडेसे पैसे येत होते की नाही आपल्या हातात। आणि पैसे हा शब्द जर मला ऐकू आला ना पुन्हा तुझ्या तोंडून, तर मी चिडेन, खूप चिडेन। चालेल ना? एक लक्षात ठेव, मी एकटा आपलं घर खंबीरपणे चालवू शकतो। आणि डोळे काय ग, आणि रिक्षात बसा, चला रडणं थांबायचं आहे, चल ये चल। ठीक आहे लक्ष्मी, अजून चेहरा तसाच आहे, रडणं नाही थांबलं, हसत नाही आहेस तू। सॉरी। आता सॉरी कशा करता? तू काही ठरवलंयस का की आज मी तुझ्यावर चिडायचंय असं? मग सॉरी वगैरे बोललीस ना आणि रडणं नाही थांबवलंस ना, तर चिडे ना? थांबलं ना? चल। उठणार आहे, मला सांग तरी माझं नक्की काय चुकलंय ते। मी सॉरी ही म्हणतेय तुला, का तू असं वागतोयस? हे बघ मला सांग, मी नक्की काय करू? म्हणजे तू आदेश तू सांगशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे। मी आज रात्रभर गाणं गाऊ, नाहीतर मी सरळ जाऊन ना किचनच्या ओट्यावर उभी राहते, हात वर करू, नाहीतर कपाटात बसते, पण तू इथे बसू नकोस ना जयंत। चल ना आतमध्ये, उठ ना चल, उठ ना प्लीज। थँक्यू चल, चल आपण आज जाऊ, ये मॅडम। ते काय करतोयस तू? मॅडम मला जेवायला द्या।
मला भूक लागली. जेवायला द्या ना मॅडम. शांत रे. काय बनवलंय आज? हे बघा, तुम्ही जे काही बनवलं असेल ना ते मला चालेल. मला तुमच्या हातचा स्वयंपाक खूप आवडतो. द्या ना मला जेवण. मॅडम प्लीज. प्लीज. जयन. जयन. जयन अरे. जयन. 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 जयन काय करतोयस हे तू? का वागतोयस असं? चल ना आत. थांबव ना हे सगळं जयन. मॅडम ही माझी प्लेट घ्या आणि आतून जेवण वाढून आणा. तुम्ही काळजी करू नका, मी इथेच बसलोय. मी इथेच बसून जेवणार आहे. वॉचमॅन आहे ना मी, मला गेटवर लक्ष ठेवायचं असतं. घ्या जेवण वाढा मला. मॅडम तुम्ही जेवण दिल्याशिवाय मी काम सुरू करणार नाहीये. ते काय, मला तुमच्या हातचं जेवण जेवायचंय. द्या ना जेवण प्लीज मॅडम. जयन. प्रेमातली अनोखी वाटाघाटी माझे सारे सोहळे तुझ्यासाठी. प्रेमातली अनोखी वाटाघाटी माझे सारे सोहळे तुझ्यासाठी. पारिजातातला गंध तू अंगणी, दागिना तू गळा हो खरा तन्मणी. अहो कळले ना का पण कशा जुळल्या गाठी माझे सारे सोहळे तुझ्यासाठी. ओ वारली ती कळी यौवनाची, गोजिरी होतरी पालवी मनाची. सांज ही लोटली जीवनाची, लागते होतरी ओढ मिलनाची. तू सखी सोबती प्रेमिका, रुक्मिणी तूच राधिका. प्रेमातली अनोखी वाटाघाटी माझे सारे सोहळे तुझ्या. तुम्ही अशा उन्हात का उभ्या? रिक्षात बसा. आज तुम्ही जा आता रिक्षावर, मी निघते. अरे असं कसं? तुम्हाला सोडल्याशिवाय कसं जाणार मी? बसा.